हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे. मी बनवणार आहे एलोवेरा आणि कडुलिंबाचा साबण बनवणार आहे. त्याच्यासाठी मी एलोवेरा आणि लिंबू त्याचं एक मिश्रण करून घेतलं आहे. सोप कट करून घेते आहे आणि हा सोप कट झालेला आहे तो मी एका भांड्यामध्ये टाकून ते कढईमध्ये मेल्ट करायला ठेवणार आहे. कढईमध्ये आधी मी गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्याच्यात मी गुलाब पाकळ्या पण टाकणार आहे. हे बघा, इथे मी मेल्ट व्हायला सोप ठेवला आहे. इकडे मिश्रण पण काढून घेतले. त्यात मी आता 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल पण ॲड करणार आहे. अशा कॅप्सूल ॲड करून मी त्या मिक्स करून घेतल्या. तोपर्यंत माझं साबणाचं मिश्रण इकडं मेल्ट झालं असेल. जे साबणाचं मिश्रण मेल्ट झालं होतं त्याच्यात मी हे कडुलिंबाचं आणि एलोवेराचं मिश्रण टाकणार आहे. हे इथे बघा, साबण मेल्ट झाला आहे. त्यात मिश्रण टाकून घेतलं, एकजीव करून घेतलं, हलवून सगळं एकत्र करून घ्यायचं. किती ग्रीन कलर आला आणि त्यानंतर वरून मी गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यात. गुलाबाच्या पाकळ्यांमुळे वास छान येईल त्याचा आणि तो कडुलिंबाचा जो स्मेल होता तो जाईल. आणि माझ्याकडे ते साबणाचे साचे नव्हते म्हणून मी ते वाटीतच बनवायला 2-3 तासात माझं साबण रेडी पण झालं. हे बघा, छान आहे ना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.